कॉंग्रॅच्युलेशन्स नवीन गाडीसाठी. ही गाडी म्हणजे तू चूज केलीस, काय विचार करून चूज केली ही गाडी? अशी मेन म्हणजे तर हा कलर शॅडो ग्रे कलर तर भारी, हा एकदम भारी कलर आहे. नाही, हा कलरच बघून म्हणजे एकदम वेगळाच कलर आहे हा. म्हणजे नॉर्मली कार्समध्ये येत नाही, मोस्टली BMW रेंजमध्ये असतात कलर्स. तर त्यासाठी जी हा कलर बघूनच ही गाडी घेतली. बुकिंग केल्यावर कशी लगेच भेटली गाडी की टाईम लागला आहे? मला 10 दिवसात गाडी भेटली आहे खरं तर. ॲक्च्युली एक फ्रेंड आहे सायन, तर तिथून तेवढ्या 10 दिवसात आपल्याला गाडी भेटली. 10 दिवसात भेटली मग खूपच लवकर भेटली गाडी. हो एकदम. आणि मला हार्डली मी एकच वेळ गेलो असेल शोरूम व्हिजिट दिला. बाकी तर सगळं फोनवरच सगळं काय. मग आता गाडी चालवतोस तेवढे दिवस, काय फील कसं आहे गाडी चालवायला? फील तर ऑसम आहे, एकदम मस्त मक्कन गाडी चालते. असं का आतमधून एकदम फील येतो का, म्हणजे एकदम रॉयल गाडी चालवतो. येस SUV सारखा मस्त फील वाटतं. मेन म्हणजे ब्लॅक इंटिरियर म्हणजे एकदम वेगळंच फिलिंग देतं आतमध्ये बसलं. आणि तुझा आतला तो इंटिरियर बघितला एकदम भारी, आणि सगळं व्हॉइस कंट्रोलवर आहे ना? हो. सनरूफ उघडायला पण एकदम व्हॉइस कंट्रोल सगळं. आणि एक नंबर. आणि हा तुझा नंबर बघितला मी, नंबर तर एकदम VIP नंबर आहे. म्हणजे असा काय विचार आहे, म्हणजे विचार असं काय नव्हता. माझे 2 मित्र आहेत, कोण रोशन पुजारी आणि प्रतीक कुंबरे, ह्या दोघांनीच सजेस्ट केलं की नंबरसाठीच आपल्याला पुढे यायचं आहे. थँक्यू सो मच. नंबर थँक्यू. किती भरले नंबरसाठी? पैसे नको विचारू. नंबरसाठीचा प्रकार असा आहे की हा बोलत होता की वाईफसाठी पण एक छोटी गाडी घेतो. मी म्हणलं त्या गाडी घेण्यापेक्षा तू नंबर घे. अल्टो तर सगळ्यात बघतात, त्यापेक्षा तुझी गाडी बघितली जाईल. नंबर बघितल्यावर अरे ह्याचीच गाडी आहे, हा झाला. म्हणजे पाठून जे जातात ना ते गाडी आणि नंबर एक्सपिरियन्स केलाय गाडी घेतल्यापासून. एक माझ्या इन्सिडेंट पण झाला. मी जस्ट चाललेलो आणि एक बाईकवाला आला आणि त्याने चालत्या गाडीवर नॉक केलं मला, आणि त्याने मला 1 2 3 असं करून दाखवलं आणि समजून नॉकनं पण आठवलं. आता चिप्स वगैरे उडतात, तू काय गाडीवर काय केलंस का? मी सध्या PPF केलं त्याच्यावर. बस बाकी असं काय मला वाटतं गाडी घेतल्यापासून एकच गोष्ट केली, एक PPF लावलंय आणि पेट्रोल भरलं. PPF चांगल्या क्वालिटीचं केलं ना? प्रीमियम केलेलं आहे. म्हणजे पैसे ॲक्च्युली कमीमध्ये होत होतो मित्राकडून, पण तो बोलला नाही मला एकदम ब्रँड न्यू आणि वेगळंच करायचं, जास्त पैसे. किती गेले तरी PPFला मला 80 पडली. पण क्वालिटी चांगली असेल ना, मग प्रीमियम क्वालिटी लावली असेल ना PMची आहे. क्वालिटी मॅटर करते PPF. नाहीतर आजकाल मार्केटमध्ये साधे PPF पण येतात. हो नाही पडलं. आपण एकदम ओव्हरऑल लुक गाडीला एकदम सॉलिड आलेला आहे. टोटल स्पोर्टी लुक आहे ना, स्पोर्टी लुक. आणि आवाज पण आहे, आपण आवाज पण दाखवूया. हो चालेल. आवाज आणि ह्याच्यात जे मोड आहेत, गाडी म्हणजे ही फुल लोडेड गाडी आहे. ती दिसायला अशी छोटी अशी वाटत असेल, पण आतमध्ये बसल्यावर आपल्याला कळतं गाडी एकदम प्रॉपर SUV जे बोलतो, एका फॅमिलीसाठी फॅमिली कार, आणि प्लस तुला रायडिंग एक्सपिरियन्स घ्यायचा असेल त्याच्यापेक्षा बेस्ट कार मला वाटतं. मी आता स्वतः बसलो, एकदम प्रीमियम क्वालिटी वाटली मला. इव्हन सीट कवर्स सुद्धा तुला काय करायची गरज नाही ना. A to Z सर्व प्रॉपर लेदर आहे. जे काय आलं ते सगळं कंपनी करून. मोड्स आहे, ते मोड्सचं पण सांगा जरा. मोड्स अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स मोड आहे, त्याच्यानंतर नॉर्मल आहे, इको मोड. आता जास्तीत टॉप स्पीड मारला नाही सध्या अजून फर्स्ट सर्विस झालं नाही, तर मी नॉर्मल 80-90 पर्यंत गेलो. लॉंग राईड अशी नाही झाली जवळ. नाही. पण आता फर्स्ट लॉंग राईड कुठे काढणार? फर्स्ट लॉंग राईड आता मे बी माझ्या गावी होईल. कुठलं गाव? रत्नागिरी. पण आता रस्ते चांगले झाले आहेत रत्नागिरीचे. थोडे मध्ये मध्ये पॅच आहे, पण ठीक आहे. आता मुंडाईच्या गाड्या चालून जातात, बाकीच्या गाड्या आल्यानंतर काम करतात. ही गोष्ट बरोबर आहे. माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मुंडाईच्या गाड्या चालून जातात त्यांच्या. चांगली आहे ना याची, म्हणून जरा जे बम्प्स आहेत ते एकदम नॉर्मल त्याच्यामध्ये फील ना. मुंडाईचे टायर, सस्पेन्शन, शॉकअब्झर सगळं बेस्ट आहे, आणि मेन इंजिन स्मूथ आहे. म्हणून पळवताना आता जुनी आहे, पण त्याच्यात फील नाही होत खड्डे. मोठे खड्डे असेल त्याला आपण ते तर नाही,
SUV ची फिलिंग आहे ती तुला आरामात ओपन द सनरूफ. क्लोज द सनरूफ.